हाय सगळ्यांना. बघा आता आरची कसं वाटलं, थांबा एक मिनिट. कसं वाटलं आरची तुला हेअर स्पा करून? आ कसं वाटलं तुला? म्हणजे मसाज वगैरे कसं वाटलं सांग ना तू. छान वाटलं. म्हणजे डोक्याची मसाज वगैरे करून कसं वाटलं तुझ्या डोकं आता कसं वाटतंय? डोकं आता म्हणजे आता डोकं आता दुखत आहे पण ते केलं तर छान वाटलं. हो. आणि केस पण बघा स्मूथ झालेले आहेत आणि थोडीशी वॉश पण करून दिले. हां, आणि थोडेसे कट पण केलेले आहेत आणि ते थोडीशी व्हिडिओ ते तुम्हाला दाखवेनच पुढे, बघा नका. तर अशी आरची केली. आरची तर नाहीच म्हणत होती, जबरदस्तीनं करायला लावलं तिला. आणि तिला करायची होती लेअर कट, पण तिच्या केसाची जमत नव्हती. म्हणूनच तिला म्हटलं आता हेअर स्पा. ते दोन मुलं म्हणाले नको करू करून हेअर स्पा करून. किती वेळ लागला करायला? बापरे, 1.5 घंटा लागला. आणि दोन मुलं करून देत होते तरी 2 जण होते, 2 जण लागले यायचा. बापरे, असं काम मेकअप करून देते का माझं? तरी आम्ही 7 वाजता गेलो ना, 8:45ला निघालो तिथून. 2 तास लागला. तर बघा आता थोडी बुधामीनं खरेदी केली. आरचीने ड्रेस वगैरे घेतला. लागतोच ग बाळा, लागतो ना. आणि आरचीसाठी ड्रेस घेतला आणि टॉप घेतला. झाला ना आरचीचं हेअर स्पा केला, झालं एवढं. झालं, छान वाटतं. आता काही घ्यायचं बाकी आहे. कानातले वगैरे आहे त्या ड्रेसवरचे? नाही. अरे हो, कानातले बघ आता. राणी कलरचे कानातले होते ना तुझ्याकडे, गुलाबी कलरचे. नाही, असू दे आता. तर असं आहे. तर चला आता एवढंच होतं, बाकी काही नाही. चला आता मी जेवण वगैरे करते. आणि आता इतकं थकल्यासारखं वाटते, बापरे. नुसतं कंटिन्यू फिरणं. पहिले कपडे घेणं, ह्या दुकानातून त्या दुकानात, तिकडे नाही आवडत तर त्या दुकानात जा, तिथे जा, तिथे जा. आखरी घेतला पण तसाच, त्याच्यामध्ये त्या दुकानमध्ये पण होता पहिला होता ना त्याच्याजवळ, पण तरी पण तू नाहीच म्हणत. मग भेटतच नव्हतं तर तसं. मग मी सेम तसा नव्हता, डिझाईन वेगळा होता त्याच्याकडे. तर आणखी तो कितीचा म्हणे तो इतकेच. तर आरची दिसेलच तुम्हाला त्या ड्रेसवर नक्की. पण आता सध्या नाही, समोर दिसेल पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा म्हणजे 2-3 ब्लॉग. पण आता तो दिसणार नाही 2-3 दिवस, म्हणजे तरी पण 3-4 दिवसांनी दिसेलच आरची त्या ड्रेसवर. बघा त्या दिवशीचा केक खात आहे, वाचलेलाच होता. तर चला आता मी जेवण वगैरे करते. आणि सण खूप असं थकल्यासारखं, असं पाय पण दुखत आहे, डोकं पण असं वाटतं चिकनचं आता नसते जेवण. कांदे हात नको लाव, स्मेल छान येत आहे तुझ्या. सट्टे खाऊन टाका. अगं बाई, उडते नाही तर तसंच असते. मस्ती तसं नसते. तर चला सर्वांना बाय बाय. भेटू पुढचा ब्लॉग मध्ये. हा बोलण्यासाठी आमच्याकडला